भराडी देवी अंगणवाडी जत्रेसाठी फक्त 2 दिवस राहिलेत आणि अजूनही नियोजन अंतिम टप्प्यात आलेलं आहे। पाणी पुरवठा, वीज, वाहतूक, सुरक्षा यांची आज कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आज अंगणवाडी मंदिराला भेट देऊन तिथल्या नियोजनाबद्दल विश्वस्त मंडळांशी चर्चा केली आहे। यावेळी पत्रकारांशी बोलताना निलेश राणे म्हणाले की भराडी देवीच्या दर्शनासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती आज घेतली आहे आणि येथे पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी टँकर सुविधा देण्यात आली आहे। भक्तांना कमीत कमी वेळेत दर्शन मिळण्यासाठी नियोजन करण्यात आलेलं आहे। सगळ्या प्रकारचं नियोजन शासन स्तरावर झालेलं आहे, स्थानिक स्तरावर झालेलं आहे। अनेक बैठका झालेल्या आहेत। आताही तुम्ही बघाल जिल्ह्याचे एसपी पोलिसांचं एक मीटिंग घेत आहेत, त्यांच्या काही जबाबदाऱ्या आहेत त्याबद्दलची ती मीटिंग आहे। प्रत्येक माणूस लोकप्रतिनिधीमधून आम्ही पालकमंत्री, प्रांत, तहसीलदार, कलेक्टर साहेब स्वतः हे सगळे आपापल्या परीने मीटिंग घेऊन चांगला आणि एकदम सुरळीत हा अंगणवाडीचा जो काही जत्रेचा जो काही भाग आहे, दर्शनाचा जो भाग आहे, तो कोणालाही त्रास होऊ नये, अडचण होऊ नये, कसली गैरव्यवस्था होऊ नये यासाठी आम्ही सर्व स्तरावर दक्षता घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। आता त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी टप्प्याटप्प्याने करायच्या असतात त्याही आम्ही सगळ्या एक दुसऱ्याशी बोलून करतोय। समन्वय चांगला आहे। ग्रामस्थ, कमिटी आणि आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आणि शासन मिळून एक चांगली व्यवस्था इथे देण्याचा आमचा प्रयत्न आहे। अनेक वर्षांपासून देवी भराडी आईवर आमची श्रद्धा आहे। मातेने आम्हाला एवढं सगळं काही दिलं तर हे आम्ही स्वतःहून करतो, म्हणजे आम्ही काही लोकप्रतिनिधी आहे म्हणून हे सगळं चाललंय अशातला भाग नाही। दरवर्षी श्रद्धेपोटी आईवर श्रद्धा आहे आणि आईमुळे हे सगळं शक्य झालं, ह्या भावनेपोटी हे सगळं आम्ही स्वतःहून करतो। म्हणून त्याला एक जेवढं करता येईल तेवढं आम्ही करायचा नेहमी प्रयत्न करतो। आपल्या पक्षातील कोणते नेते येणार आहेत तिथे? अजूनपर्यंत तरी सन्माननीय शिंदे साहेब आहेत। मला असं वाटतं त्यांच्यासोबत मग मंत्री 2-3 असतातच। सन्माननीय फडणवीस साहेब येणार आहेत असं अजूनपर्यंत दिसतंय। आणि एकदा मला असं वाटतं अजून 24 तास जाऊ दे, 24 तासानंतर अजून कोण कोण नक्की येणार आहेत हे मी तुम्हाला सांगू शकेन। इथे